पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे. लेखिका लक्ष्मीबाई टिळक. अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव बहिणीच्या घरट्यात. टिळकांनी चांदोरीच्या जहागीरदारांचा वाडा सोडला ते रेव्हरंड डॉक्टर जस्टिन ॲबट यांच्या बंगल्याची पायरी चढण्यासाठीच. भायखळ्याला उतरून शोध करीत करीत ते तिथल्या अमेरिकन मिशन हायस्कूलमध्ये गेले. टिळकांना या मंडळीने ठेवून घेतलं आणि त्यांचा ख्रिस्ती धर्माचा अभ्यास झाल्यावर 4 महिन्यांनी त्यांना मुंबईतल्या भेंडी बाजारात अमेरिकन मिशनचं एक चर्च होतं आणि तिथे बाप्तिस्मा दिला. या बाप्तिस्म्याच्या वेळेपासून ख्रिस्ती लोकांमध्ये एक प्रकारच्या निराळ्याच विचारांचा ओघ टिळकांनी सुरू केला असं म्हणता येईल. डॉक्टर ॲबट हे त्यावेळी टिळकांचे धर्मगुरू होते असं म्हणायला हरकत नाही, पण त्यांच्या किंवा दुसऱ्या कुठल्याही परदेशीय मिशनऱ्याच्या हातून बाप्तिस्मा न घेता हिंदी माणसाच्याच हातून तो घेण्याचा निश्चय त्यांनी जाहीर केला होता आणि त्यामुळे रेव्हरंड तुकारामजी नथोजी यांच्या हातून त्यांचा बाप्तिस्मा झाला. हे गृहस्थ त्यावेळेला ज्ञानोदयाचे संपादक होते आणि बाप्तिस्मा झाल्यावर टिळक वसईला राहायला गेले. टिळक ख्रिस्ती झाल्याचं वृत्त हा हा म्हणता जिकडे तिकडे अग्नीप्रमाणे पसरलं. नाशकालाही खबर ताबडतोब आली. पेन्शनच्या घरी त्यांचे नातेवाईक आणि इष्टमित्र एकसारखे केपा घालायला लागले. पण नानासाहेबांनी अशी व्यवस्था ठेवली होती की घरामध्ये कोणीच काही बोलत नसत. मंडळी आली की गुपचूप बसत. काही माझ्याकडे आणि दत्तूकडे बघून गुंजडीसारखे डोळे करून डोळे पुशीत असत. हा सगळा प्रकार बघून माझी स्थिती फारच चमत्कारिक झाली. मला वाटे काही अपघात होऊन टिळक वारले बिरले की काय. मन चिंती ते वैरी न चिंती असं माझं झालं होतं. नानासाहेब एकसारखे खिडकीच्या बाहेर तोंड काढून दोन्ही हाताने आपलं डोकं गच्च दाबून बसलेले होते. दत्तूची स्थिती फार विलक्षण झाली होती. लोक त्याला एकसारखे उचलून घेत, खायला देत, पण बोलत कोणीच नसे आणि हे सगळं बघून माझे हातपाय मात्र अगदी गळून गेले. एक दिवस नानासाहेबांनी 2-3 बैलगाड्या करून घरातली सगळी माणसं पांडवलेणी पाहायला रवाना केली. घरी फक्त भिकुताई आणि नानासाहेब एवढीच राहिली. नंतर त्यांनी जलालपुराला टांगा पाठवून केशवराव मामांना बोलवून आणलं. हेतू हा की माझ्या कानावर काही न जाता भिकुताईला आणि त्या दोघा मेवण्यांना काय बोलायचं काय करायचं ते मन मोकळेपणाने बोलता येईल. केशवराव टांगा पोचतात नाशकाला आले. मग नानासाहेब म्हणाले, काय रे बाबा, झाली गोष्ट ती झाली, आता पुढे काय करायचं. मामा म्हणाले, आम्ही दोघे भाऊ आहोत की, तिलाही आम्ही आमचा तिसरा लंगडा लोळा भाऊच समजू. पेंडसे म्हणाले, ते राहू द्या हो, तिचं काय करायचं ते आपण बघूया, पण टिळकांची खरी खबर आपल्याला पहिल्यांदा लागली पाहिजे. मला काय वाटतं की तू मुंबईला बाळाकडे जा आणि तुम्ही दोघं टिळकांचा तपास करा. त्यांनी जर धर्मांतर खरंच केलं असलं तर मग प्रश्नच नाही. नाहीतर ही अंगठी घेऊन जा आणि त्यांच्या खिशामध्ये किंवा कशात तरी टाकून दे आणि पोलिसांकडे वर्दी दे. खटला इथेच होईल, मग पाहू काय करायचं ते. हे 25 रुपये घेऊन जा. केशवराव ताबडतोब निघाले. बाळासाहेब हे नानासाहेबांच्या वडील बंधूंचे चिरंजीव. या दोघांनी मुंबईमधल्या सगळ्या मिशनमध्ये तपास केला. शेवटी टिळक वसईला असल्याची बातमी त्यांना लागली आणि ते वसईला गेले. तिथे टिळकांची आणि या दोघांची गाठ पडली. टिळकांनी त्यांना विचारलं, तुम्ही का आलाय. त्यावर केशवराव मामा म्हणाले, आम्ही तुमचा तपास करायला आलोय. टिळक म्हणाले, मी आता ख्रिस्ती झालेलो आहे. तुम्ही तुमच्या बहिणीला सांभाळा. नाशकाला जलालपूरला गंगा आहे, ती जीव बीव देईल, तेव्हा तिच्याकडे लक्ष ठेवा. केशवराव मामा म्हणाले, अहो जीव दिला नाही तर ती जिवंत राहिली, आता तुमचा तिचा संबंध काय. असं म्हणून ते दोघे वसईहून जड अंतकरणाने परत फिरले. टिळकांच्या शेंडीकडे पाहून तर केशवरावांना हुंदकाच आला. रागाचा कितीही आव आणला तरी आरंभापासूनच त्यांचे डोळे पाण्याने भरले होते. ते निघताना पूर्णपणे निथळले. केशवराव माझे बंधू. माझी भाची घारूमाई त्यांना मामा म्हणायची आणि त्यामुळे त्यांना सगळीच माणसं मामा म्हणायला लागली होती आणि मलाही तिच्यामुळे सगळी मावशी म्हणत असत. केशवराव मामा आले ते एकदम माडीवरच गेले. तिथे भिकुताई अंथरूण धरून पडली होती आणि तिच्याजवळ जाऊन बसले. त्याने तिला सगळी हकीकत सांगितली. भिकुताईचा कंठ दाटून आला. ती म्हणाली,
आता तू सांग बाबा मनीला काय सांगायचं ते. मला काही सांगवणार नाही. मला वर बोलवण्यात आलं. धसक्याने माझी स्थिती इतकी वाईट झाली होती की मला जिनात चढवत नव्हता. लहान मुलासारखी मी हात टेकत टेकत भावा बहिणींसमोर येऊन बसले. भावाने मला उपदेश करायला सुरुवात केली. सीता, सावित्री, तारा, द्रौपदी अशा कितीतरी पतिव्रता होऊन गेल्या की ज्यांची कीर्ती दिगंती गाजते आहे. मी म्हणाले, सारं पुराण माहितीये मला. तुम्ही मला उपदेश करण्यासाठी वर बोलवलंय का? तुम्ही मुंबईला गेला होतात त्यांची खबर काढण्यासाठी. ते जिवंत आहेत ना? ते मला आधी सांगा. हो हो हो, जिवंत आहेत, खुशाल आहेत, आनंदात आहेत. तिथे त्यांना मास्तरचं काम लागलंय. पण पण काय? ते ख्रिस्ती झालेत. होऊ द्या झाले तर. कुठेही असले आणि सुखरूप असले म्हणजे झालं. ते गेले तर काय माझ्या कपाळाचं कातडं थोडंच काढून नेलंय त्यांनी? असं म्हणून मी ताडकन उठले आणि झरा झरा जिन्याच्या पायऱ्या उतरून खाली आले. पण खाली पोचताच माझ्या अंगातली सर्व शक्ती नाहीशी झाली. दारामध्ये घरातल्या इतर स्त्रिया उत्सुकतेने उभ्या होत्या. त्यांनी मला धरून खाली बसवलं. सगळ्यांना ही बातमी माझ्या आधीच कळलेली होती आणि त्या माझी समजूत करायला लागल्या. जाऊ दे अगं, गेला तर. देवानी तुला सोन्यासारखा मुलगा दिलाय की नाही? एक लाल आणि पृथ्वीचं मोल, तो उद्या तुझं पांग फेडील. जितके तू कष्ट सोसलेस ना, तितकं पुढे सुख भोगशील. पण तो सारा बोध पालथ्या घागरीवर पाण्यासारखा होता. मी एखाद्या दगडासारखी झाले होते. माझ्या डोळ्यांना अश्रूचा टिपूस येईना. माझी भयंकर कोरड वळली होती. रात्री आमचे बहुतेक नातलग पेन्शनच्या घरी निजायला आले होते. जेवलं कोणीच नाही, बोलतही कोणी नव्हतं. ज्यानं त्यानं यावं, जे सापडेल ते अंथरावं आणि कुठेही पडावं. कुणीही कोणाला या बसा खा प्या असं काही म्हणत नव्हतं. बंगल्यामध्ये बरीच मंडळी निजली होती. मी मध्ये निजले होते. माझ्या एका बाजूला केशवराव मामा आणि दुसऱ्या बाजूला भिकूताई. दोघांनी माझ्या अंगावर हात टाकले होते. 1-2च्या सुमाराला निद्रेने आपलं जाळं विणायला सुरुवात केली आणि त्यात माझ्या खेरीज सगळेजण सापडले. मग मी दोन्ही बाजूनी दोघांचे हात माझ्या अंगावरून काढले, हळूच बाजूला ठेवले, ओचा पदर कसून बांधला. दत्तूला शोधलं, पण तो काही कुठे दिसेना. मग मी आपला मार्ग सुधारला. पुढच्या दाराशी येऊन मी दाराचा अडसर काढायला लागले. तेवढ्यात तिथेच राऊंडची अलबेल कानावर पडली. ती ऐकताच माझ्या डोक्यात विचार मालिका सुरू झाली. जर मला या लोकांनी पकडून चौकीवर नेऊन बसवली आणि उद्या जर चौकशी सुरू झाली तर ही अमक्या अमक्याची मेवणी म्हणून बाहेर जग बडबडणार आणि बिचाऱ्या नानासाहेबांना खाली पाहावं लागणार. नकोच ते. खरं म्हणजे सुंदर नारायणाच्या डोहात जाऊन उडी टाकण्याचा माझा बेत होता. पण तो वरील विचाराने बदलला आणि मग मी घरातल्या आडाजवळ येऊन उभी राहिले. हा आड फारच अरुंद आहे. मग पुन्हा विचार आला, आता यात मी जीव दिला तर मला बाहेर कसं काढणार? शिवाय उद्या पंचनाम्याच्या वेळी नानासाहेबांना माझ्यासाठी खाली पाहण्याचा प्रसंग येणारच. माझं डोकं भणाणून गेलं. मला काही मार्ग दिसेना. शेवटी मी आपल्या जागी येऊन निजले आणि थोड्या वेळाने मी केशवराव मामांचा हात इतक्या जोराने दाबला की ते खडबडून जागे झाले. त्यांनी भिकूताईला उठवलं. हो भिकूताई, पहा मनी कशी करतेय. सगळी माणसं उठून बसली. काय झालं काय झालं म्हणून जे ते विचारायला लागलं. मामांनी माझा हात कसा तरी सोडवला आणि त्या सरशी माझ्या हातापायांची सगळी शक्तीच गेल्यासारखं झालं. मी चांगली शुद्धीत होते. भोवताली काय चाललंय सगळं मला कळत होतं. पण माझी यत्किंचितही हालचाल होत नव्हती आणि जो तो आपापल्या परी उपाययोजना सुचवित होता. माझी दातखीळ बसली होती. कोणी म्हणत हिला संतापवायू झाला, कोणी म्हणत हिने विष खाल्लं. भिकूताई म्हणाली, ती जवळ नाही दिडकी, ती कसली विष आणणार आणि खाणार. मग कोणी कल्पना काढली की तिने काचा कुटून खाल्ल्या असतील. त्यावेळेला नुकतेच केरवे निघाले होते. बहिणीने मला आणि घारुमाईला 9 केरवे भरले होते. ते तिने चटकन मोजून बघितले. मग वैद्याला आणलं. नाडीचा काही त्याला पत्ताच लागेना. त्यांनीही अभिप्राय दिला की मी विष खाल्लं असावं. मग माझी दातखीळ उघडून थोडा मोरावळा, काही मात्रा, दूध
वगैरे भरवण्याचा सपाटा सुरू झाला. मला अहो सगळं कळत होतं, पण एखाद्या लाकडाच्या उंडक्याप्रमाणे मी झाले होते. माझी जीव आत ओढल्यासारखी झाली होती. तिच्यावर काटे आले होते. ते पुढे महिनाभर काही गेले नाहीत. भिकूताईचा आजार पळाला. तिने बिछाना गुंडाळला. माझ्याजवळ उभीच्या उभी राहून ती रात्रंदिवस काढायला लागली. अहो माझे दात सुद्धा तिला घासावे लागत होते. वरचे वर मला दूध ताक पाजावं लागायचं. बऱ्याच दिवसांनी माझ्या अंगात थोडीशी शक्ती आली. मी अंथरुणातल्या अंथरुणात उठून बसायला लागले आणि आता माझ्या डोळ्यांना पाझर फुटले. एकसारखं मला रडू यायचं. डोळ्याचं पाणी म्हणून कळेना. झोपेत काय ते थांबत असेल तेवढंच, पण मी कुणाशीच बोलत नसे. मग पेन्शांची बदली झाली पंढरपूरला. तिथेच सखाराम भाऊजी होते. पेन्शांबरोबर मीही पंढरपूरला गेले. पण माझं होतं तेच होतं. म्हणजे डोळ्याचं पाणी काही खळलं नाही आणि तोंडाला वाचा काही फुटली नाही. माझं सगळं भिकूताईला आणि तिच्या जावेला करावं लागायचं. भिकूताईची ही जाऊ बालविवाह होती. दत्तूला तिचा फार लळा होता. तिच्या लुगड्यावरून तो तिला लाल मावशी म्हणायचा. त्यांनी आपल्या प्रत्येक मावशीला अशीच नावं दिली होती. ठेंगणी मावशी, लुकडी मावशी, लाल मावशी अशी त्यांची नावं असायची आणि प्रत्येकीला आपापलं नाव पाहून दत्तूचं खूप कौतुक वाटायचं. पंढरपूरला जाताच दत्तू करता भिकूताईंनी एक मास्तर ठेवला. हा मुलगा शिकून शहाणा झाला की आपण मिळवली. मग आपल्याला बहिणीची काही काळजी नाही असं तिला वाटायचं. अभ्यासासाठी एकसारखी ती त्याच्या मागे लागायची. नानासाहेब म्हणत, का त्याच्या मागे लागतेस, खेळू दे की त्याला, त्याचं का वय गेलाय, शिकेल हळूहळू. पण भिकूताईने आपला एका कधी सोडला नाही. पेंडसे दत्तूचे खूप लाड करीत असत. त्याला सोडून ते कधीही काहीही खात नसत. पण नानासाहेबांच्या फराळाच्या वेळेला दत्तूनी तिथे असू नये असं भिकूताईला वाटायचं. फराळाची वेळ झाली की तिने म्हणावं, दत्तू फराळाची वेळ झाली, की दत्तूने म्हणावं, मावशी मी बाहेर खेळतो. पण ही सूचना करताना आणि त्याचं उत्तर ऐकून तिला फार वाईट वाटायचं. तिला वाटे की दत्तूनी नानासाहेबांना काही त्रास दिला तर, त्यापेक्षा नानासाहेबांनीच त्याला हाक मारलेली बरी. पण नानासाहेबांनी मात्र एकही दिवस दत्तू खेरीज फराळ केला नाही. ते त्याला टिळक म्हणत. कामावरून येताच त्यांनी त्याचा शोध करावा. टिळक कुठे आहे, त्याला बोलवा फराळाला. टिळक, अरे टिळक, हा गे लाडू. आणि मग टिळक आल्यावर दोघांनी फराळ करायचा. हा रोजचा क्रम ठरलेला होता. रोज फराळाचं काय करायचं याबद्दल लाल मावशींनी आधी दत्तूचा विचार घ्यायचा आणि त्याच्या विचारांनी फराळाचं तयार व्हायचं. मी मात्र अंथरुणावरच पडलेली असायची. जेवण सुद्धा मला बळे बळे घालीत. पुढे पुढे मी लुगडी फाडायला लागले. भिकूताईला वाटलं की खात्रीनी वेडी होणार. ही त्यापेक्षा मेली तर बरं. माझ्या मागे वेडीला कोण सांभाळील असं तिला वाटायचं. माझी ही स्थिती टिळकांच्या कानावर गेली. त्यांची तार आली. आत्तापर्यंत त्यांच्याकडून एकही पत्र आलं नव्हतं. तारे मागून पत्र आलं आणि मग त्यामध्ये आपल्या पत्त्याची पाकिटही त्यांनी पाठवली होती. मी मोठ्या चोरीने त्यांना पत्र पाठवलं. मला पत्र पाठवायची परवानगी नव्हती. माझ्या पत्रात कविते वाचून काही नसायचं. या पत्रात मी जी कविता पाठवली होती तिच्या 3 ओळी मला आठवतात. सखी रात्रंदिन छळीत मला सवत कल्पना, आशा ही बहीण खरी रंजवी मना, चिंता परिदासी तिची करीत वल्गना. कविता करण्याच्या माझ्या या नव्या उद्योगाने मला जरा बरं वाटायला लागलं. पण का कविता मीच करते का दुसरं कोणी मला करून देतं याबद्दल टिळकांना मात्र नेहमी शंका वाटायची. सखाराम भाऊजी त्यावेळेला पंढरपुराला होते. ते मला रोज भेटायला यायचे. अशी एक गप्प उठली होती की भाऊजी टिळकांना दरमहा 100 रुपये खर्चाला पाठवतात. टिळक जरी ख्रिस्ती झाले होते आणि भिकूताईंचा त्यांच्यावर राग होता तरी तिला त्यांच्याबद्दल अभिमानच वाटायचा. ही गप्प तिच्या कानावर गेल्यापासून ती भाऊजींवर खूप संतापली होती. एक दिवस भाऊजी आले तेव्हा नानासाहेब जेवत होते. तिथेच भाऊजींना पाठ टाकून दिला. भिकूताई त्यांच्या पुढे येऊन उभी राहिली आणि म्हणाली, का हो, तुमच्या भावाने धोपटी कधीपासून घेतली? भाऊजींना भिकूताईच्या बोलण्याचा आणि एकंदर आविर्भावाचा काही अर्थ कळेना. ते म्हणाले, तुम्ही काय म्हणता ते मला कळत नाहीये. कशाला कळेल? तिकडे भावाला 100 रुपये दरमहा पाठवता आणि इकडे भाऊजाईची लुगडी फाटली ती तुम्हाला दिसत नाहीत?
भाऊजी भिकूताईचं सगळं बोलणं मुकाट्याने खाली मान घालून ऐकून घेत होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी माझ्याकरता एक लुगडं आणि दत्तू करता 2 कुर्ती पाठवली. एक दिवस सखाराम भाऊजी माझ्याजवळ बसले. इकडच्या तिकडच्या बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्यावर त्यांनी हळूच टिळकांचा विषय काढला. मी निजूनच हं करीत होते. भाऊजी म्हणाले, वहिनी, तुम्ही आजारी आहात. कितीतरी माणसं तुमचं करतायत. तसं तिकडे नानाचं कोणी करीत असेल का सांगा बघू. तुम्ही असं करा, त्यांना सूटपत्र द्या, म्हणजे ते मोकळे होतील. तुमची काळजी घेणारी माणसं आहेतच. हे बोलणं ऐकताच मी त्यांना नव्हती का काळजी घेणारी असं म्हणून मी ताडकन उठून बसले. आता कुठे ते बांधलेले आहेत आणि सूटपत्र कशाचं देऊ? मी का पळून गेले का निघून गेले? जसं त्यांचं कोणी नाही तसं माझंही कोणी नाहीये. माझ्याजवळ पैसा नाही, विद्या नाही, मूल लहान. मी काय करणार? तुमच्या सगळ्यांची भांडीच घासणार ना. तुमची ही शिष्टाई पुरे. त्यांना पत्र पाठवा. म्हणावं, आधी येऊन बायकोचं लग्न नीटनेटकं लावून द्या आणि मगच स्वतःचं लग्न करा. तुम्हाला काही वाटत नाही आपण कुणाशी बोलतोय ते? मी बोलता बोलता उभी राहिले. भाऊजी मुकाट्याने खाली मान घालून सगळं ऐकून घेत होते. टिळकांची मला रोज पत्र यायची. अहो, कधी कधी 3-3 पत्र येत असत. मी एखादच लिहिली आणि त्यात कविता वगैरे असायची. मला काही त्यांच्याजवळ मागायचं नव्हतं की त्यांना काही सांगायचं नव्हतं. एक दिवस भेटायला येतो अशी टिळकांची पेन्शनात तार आली. माझ्या घरी येऊ नका अशी पेन्शननी उलट तार केली. आणि त्या दिवशी थेट नाशकासारखी स्थिती झाली. कुणाच्या पोटात अन्न नाही की डोळ्यांना झोप नाही. कोणी कोणाशी बोलत नव्हतं आणि मला हे काही ठाऊक नव्हतं. सकाळी 8 वाजता टिळक पंढरपूरला आले. दुपारी 2चा सुमार होता. तरी पेन्शनचं उत्तरच नव्हतं. आपण इतकी पत्र पाठवली तरी त्याचं उत्तर नाही हे पाहून टिळकांना भयंकर राग आला. मग त्यांनी शेवटचं पत्र पाठवलं. माझ्या बायकोला बरं नाही हे कळल्यावरून मी मुद्दाम तिला भेटायला आलोय. आल्यापासून 3-4 सामोपचाराची पत्र मी इथून पाठवली. आपल्याकडून त्याचा जबाब नाही. वाईट वाटतं. मी मात्र तिची भेट घेतल्यापासून जाणार नाही. आपल्या इच्छेविरुद्ध जाण्याचा माझा बेत नाहीये, तरी पण मी उद्या कोर्टात तिची भेट घेईन. पत्र येऊन पोचलं. यातून कसा मार्ग काढावा याविषयी नानासाहेबांनी भिकूताईला बोलावलं आणि तिचा विचार घेतला. ती म्हणाली, जे बरं असेल, जे बरं दिसेल ते करावं. मला काय कायदे माहीत, पण मला असं वाटतं की उद्या जे धिंडवडे निघणार त्यापेक्षा आजच मनूला मुकाट्याने त्यांना भेटवून आणा. मग टिळक जातील. तू मनूची अजिबात काळजी करू नकोस. मी तिला कधीच जाऊ देणार नाही आणि तिला त्यांच्या भेटीला पाठवूया. पण तिच्याबरोबर वहिनी जातील आणि शिवाय मी 2 शिपाई बरोबर देतो. मग नानासाहेबांनी टिळकांना पत्र लिहिलं की रात्री 9च्या पुढे मनूताईला तुमच्या भेटीला पाठवतो. आपल्याला सवड असली तर थांबा, नाही तर माझा नाईलाज आहे. टिळक पंढरपूरला आले इतकंच मला माहित होतं. मधली ही भानगड मला काही ठाऊक नव्हती. नानासाहेब आणि भिकूताई बाहेर बैठकीच्या खोलीत बोलत बसली होती आणि मी माझ्या अलीकडच्या कार्यक्रमाप्रमाणे बिछाण्यावर लोळत होते. इतक्यात 8-9 वर्षांची पेन्शनची नात आली आणि बाहेर नानासाहेब बोलावीत असल्याचा निरोप तिने मला येऊन सांगितला. त्यासरशी मी बाहेर जाऊन त्या दोघांच्या पुढे बसले. पेंडसे म्हणाले, मावशी, तुला टिळकांना भेटायचंय का? मी म्हटलं हो. मग ते म्हणाले, तर मग माझ्या पायावर हात ठेव आणि शपथ वहा की मी त्यांच्या बरोबर जाणार नाही. मी त्यांच्या पायावर हात ठेवून सांगितलं की मी टिळकांच्या बरोबर जाणार नाही. मग मी तडक आत गेले. भिकूताई माझ्या मागोमाग आली. तोंडाने तिची बडबड इतकी चालली होती. काय बाई, मोठ्या कौतुकाने बहिणीला भेटायला बोलावली आणि पुढे सरकार दरबारचे प्रसंग आले. हे ऐकून माझ्या मनाची फारच चमत्कारिक स्थिती झाली. मी काय करीत होते हे माझं मलाच समजत नव्हतं. पण आज मला चालायची हुक्की आली. माडीतून माझघर, माझघरातून माळवद, माळवदावरून अंथरूण आणि पुन्हा माडी असं माझं सारखं चालू झालं. भिकूताईला ते पाहून खूप वाईट वाटलं. ती म्हणाली, हे ग काय वेड्यासारखं करतेस?
हो वेडी, आणि त्या सोन्यासारख्या मुलाचा कर पुरताच उन्हाळा. नवऱ्याने लावले दिवे आणि तू पाजळ टेंबे म्हणजे झालं. मला तिचं सगळं बोलणं ऐकू आलं आणि सगळं समजलं सुद्धा. पण माझं जे काय होत होतं ते संध्याकाळपर्यंत तसंच चालू होतं. मी असं का करीत होते हे माझं मलाच कळत नव्हतं. मग संध्याकाळ झाली. सगळ्यांची जेवणाची वेळ झाली. मला भेटायला पाठवतात की नाही याची मला सारखी शंका येत होती. क्रमशः